गेल्या 10 दिवसापासून शिरसगाव, मोझरी, धोत्रा, सालोरा, शिवणगाव या सगळ्या शिवारामध्ये बिबट्याचा वावर आहे। आम्ही वन विभागाकडे तक्रारी केली होत्या। एक पिंजरा बसवला त्यांनी, मात्र त्यामध्ये आजपर्यंत बिबट्या सापडला नाही। पण काल रात्री RFO चौधरी यांनी गाव बैठक घेतली, गावामध्ये सुरक्षेच्या उपाययोजना सांगितल्या, गावाचं सहकार्य मागितलं। आम्ही त्यांना सहकार्य करतोय, त्यांच्या उपाययोजनांचं आम्ही पालनही करू, आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने काळजीही घेऊ। पण गेल्या 10 दिवसापासून जो बिबट्याचा वावर आहे या वनक्षेत्रामध्ये, तर शेतकरी घाबरलेले आहेत, लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। शेतकऱ्यांचं रब्बी पिकाचं पेरणी थांबलेली आहे, कापूस वेचा होत नाहीये, मजूर शेतात जात नाहीये। हे दहशतीचं वातावरण सध्या या संपूर्ण शिवारात आहे। त्यामुळे आणि याच वन परिक्षेत्राला लागून चांदुर्ले वन परिक्षेत्र सुद्धा आहे, म्हणजे धोत्र्याच्या पलीकडचा भाग हा चांदुर्ले वन परिक्षेत्रात येते। त्यामुळे माझी मागणी आहे आणि या गावातील शेतकऱ्यांची सुद्धा मागणी आहे की चांदुर्ले आणि तिवसा दोन्ही वन परिक्षेत्राच्या वन विभागाने एकत्र सर्च ऑपरेशन राबवून इथे या सगळ्या बिबट्यांना जेरबंद करावं। कारण शिरसगाव, मोझरी या सगळ्या गावाच्या सभोवताल बिबट्याचे ठसे आढळून आलेले आहे। मी आत्ता सुद्धा शिवनाथ हगवणे यांच्या शेतातून आलो, त्या ठिकाणी सुद्धा बिबट्याचे मोठे ठसे आहे। आता सर्वात महत्त्वाचं असं आहे की बिबट्याचा ठसा आणि वाघाचा ठसा हा सारखाच असतो, त्यामुळे तो पट्टेदार वाघ आहे की बिबट्या आहे, आणि बिबट्या एक आहे की त्याचे पिल्लं पण आहे हे अजून काही समजून येत नाहीये। त्यामुळे वन विभागाने तातडीने याची दखल घ्यावी, अन्यथा एखाद्या जर शेतकऱ्याचा जर जीव गेला तर आम्ही याला वन विभाग जबाबदार राहणार आहे।